चला दोन्ही संघ एक एक प्रतिनिधी पाठवा. आलेत का? घोसाळ्याचा आलाय, कोनोलीचा आलाय. आता झालेला मॅचचा मान ऑफ द मॅच विवेक कामनकर. चला विवेक या लवकर. सनी गोलंदाजी मार्क वरती, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एका बाजूला बब्या आणि त्याच्या साथीनं संकेत. स्ट्राईक एंड वरती आपण बब्याला बघणार आहोत, नॉन स्ट्राईक एंडला संकेतला. आणि सनी गोलंदाजी मार्क वरती आहे. कोनोलीचा संघ यावेळेला निलेश क्षेत्ररक्षणाचं. चला मॅन ऑफ द मॅच दिलाय का विवेकला? अभिनंदन विवेक, आपलं मनापासून. खूप चांगला खेळ आपण दाखवलात. आणि पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याकडे आपण वळतोय, ज्या ठिकाणी पहिल्या इनिंगची सुरुवात झाली आहे. थँक्यू सो मच वैभवजी, खूप चांगली साथ आपण दिलीत. फक्त लाईटीने आपल्याला दगा दिलाय. आज लाईट थोडीशी त्रास देते, थोडीशी ना आता जास्त. लेट्स प्ले फर्स्ट बॉल. सनीचा उजव्या एष्टीच्या बाहेर आहे, उजव्या एष्टीच्या बाहेर आहे. पंच वळतायत, संदीप मोरे सर सांगतायत येस इट्स अ वाईड. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. स्वर्गीय शरदबाई कामणकर स्मृती चषक 2024चा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटच्या क्षणांमध्ये आपण आहोत, शेवटच्या चरणामध्ये आहोत, ज्या ठिकाणी अपेक्षा आहे सर्वांना की चांगल्या लढती पाहायला मिळाव्या. या दुसऱ्या हाफमध्ये लाव टीम चला अनुराज नवीन नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतात. चांगला झेल टिपला, प्रशंसा करावी लागेल सुधीर कारावडेची. प्रेझन्स ऑफ माइंड चांगला दाखवत असताना अपील सुद्धा योग्य वेळेला केली गेली. हो हो, शानदार डिलिव्हरी, बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू राऊंड द विकेट येतात. आणि त्यानंतर ज्या अनुषंगाने त्यांना अँगल क्रिएट करायचा, अँगल बनवायचा आहे, तो बनवण्यामध्ये यश आले. त्याचं कारण आहे, ज्या वेळेला तुम्हाला अँगल बनवायचा आहे त्यावेळेला जास्तीत जास्त करून गुडलँड स्पॉट आणि त्याच्या पुढचे चेंडू हाताळले जावे, जेणेकरून वाईटचे चान्सेस कमी होतात. आणि ते करण्याचा प्रयत्न इथं गोलंदाज करतायत आणि त्यामध्ये थोडंतास यश मिळत आहे. कारण 2 चेंडू आणि एकदा धावपलकावरती आहे. इनसाइड आउट, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल. शानदार चौकार. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते, पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे माहीत होतं बॅटर्सला इथून जर बॉल ट्रॅव्हल झाला तर कोणी अडवणार नाहीये.
आणि खूप चांगला यूज केलं त्या अँगलला. 4 धावा कव्हर ड्राईव्हच्या रूपाने. शफल झाले ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला मोडलंय चेंडूला. बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे शॉटमध्ये. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. 1 धाव येते सिंगल आणि 6 धावा धावपलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. लास्ट हॅलो हॅलो चेक बंद आहे ना तो. चेंडू हवेमध्ये शेवटच्या क्षणाला थांबलेत. 1 धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात टीम घोसाळे. मंचावरती उपस्थित सन्माननीय अनंतजी वणे साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल अनंतजी वणे साहेब आपण या. शशी या. अनंतजी वणे साहेब यांच्या शुभ हस्ते यांचा यथोचित सन्मान शशी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. वेळात वेळ काढून अनंतजी वणे साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात आणि अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे. तिला जोपासण्याचं काम समस्त आयोजन कमिटी म्हणजेच विनायकजी कामनकर आणि त्यांची संपूर्ण टीम करते. SGR अंबावणे संघ करतोय आणि या सन्मानाचा स्वीकार करत असताना सन्माननीय अनंतजी वणे स्वर्गीय शरदबाई कामणकर स्मृती चषकाच्या वतीनं आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू थँक्यू टीचर. झाले का आले. त्यानंतर पुढील सन्मान केला जातोय रोहनजी बैकर. रोहनजी बैकर आपणास विनंती आपण या. आपला सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. प्रेम आलाय नवीन गोलंदाज. पहिलं षटक 7 धावांचं आलं. दुसरं षटक पाहुयात कोणवली संघासाठी किती धावांचे आहेत. लाफ्ट केला. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. रोहनजी बैकर साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होत असताना आपण पाहू शकता. स्पर्धा कुठेही असो रोहनजी बैकर उपस्थित असतात आणि एक क्रिकेट बडं व्यक्तिमत्व आहे. युवा क्रीडा कमिटीचे सल्लागार आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो. विनायकजी कामनकर जे सदस्य आहेत युवा क्रीडा कमिटीचे त्यांच्या शुभ असते. मंदनगडच्या क्रिकेटमध्ये युवा क्रीडा कमिटीचा वाटा सुद्धा खूप मोठा आहे. मोठा फटका प्लॅन मध्ये चेंडू जोपर्यंत गॅदर केला जातोय तिथे एकाचं रूपांतर 2 धावेमध्ये झालंय आणि चर्चा सुद्धा केली जाते. कोणवली संघ एक झुंजारू संघ आहे. धावपलकरती धावा जर आपण पाहिल्या तर 11 वरती 1-2 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू जरी शिल्लक आहेत. किमान 50च्या आसपासचं धावपलक बघत असणारी टीम घोसाळे आणि झाला 6 धावा. बघा कशा प्रकारे शफल झालेत. सुरुवातीपासून प्रयत्न करत होते ऑन साईडला मोठा हिट करण्याचा, परंतु प्रॉपर चेंडू बॅटवरती येत नव्हता. हळूहळू पाय सरसावले, पदराला ते खूप चांगल्या प्रकारे वापरलं गेलं आणि त्यानंतर शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये यश मिळालं आणि अगदी चेंडूच्या रेषेमध्ये येत असताना लगावलेला हा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरूनचा अति सुंदर षटकार 6 धावांनिशी. स्टेप ऑन करण्याचा प्रयत्न बॅक टू बॅक दूसरा षटकार. किती झाला स्कोर लास्ट वर? 2 षटकारांनी धावपला खाल्लंय. 23 वरती जाऊन पोहोचलंय. बघा सगळं काही स्तब्ध आणि शांत असताना सुस्त झालेल्या क्षेत्ररक्षणाला चेंडू चेंडू सी मारे काप्पा चौकार. 4 धावा. चौकार आला, 4 धावा आल्या आणि अशा प्रकारे
दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धाबा धावफलकावरती आहे. चर्चा काय झाली होती? किमान 50च्या आसपासचं धावफलक तुम्हाला दाखवावं लागेल जर का मॅच जिंकायची असेल, आणि जर का तुम्ही 50च्या आसपासचं धावफलक दाखवलं नाही तर मात्र तुमच्या गोलंदाजांना मोठा संघर्ष करावा लागेल. आणि या सर्व स्थितीला जाणत असताना फलंदाज संकेतने या सर्व गोष्टींचा आढावा घेत असताना एक पाऊल पुढे घेतलं आणि त्यानंतर मात्र एका पावलाच्या मोबदल्यामध्ये 2 उत्तुंग षटकार हे दाखवले. आणि त्यानंतर शेवट जर आपण पाहिला तर चौकाराने सुद्धा केलाय. 27 धाबा धावफलकावरती आहेत. गुडेगर आणि सडेतला मॅन ऑफ द मॅच बाकी होता आणि तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता गुडेगर संघाचा मिस्टर आदित्य. मी विनंती करेल आदित्यला आपण या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आपला गौरव करण्यात येईल. अजून एक स्पर्धा आपल्या भेटीला येते येत्या 9 तारखेला. हो, पहिला चेंडू टुवर्ड्स दी वाईड लाईन हाताळण्याचा प्रयत्न आणि त्या चेंडूला जागेवरून ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न हा अंगलट आलाय आणि चेंडू मागे निघून जात असताना यष्टरक्षक चुकी करतोय. सिंगल धाव तिथे येते. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. तिसरं षटक घेऊन आल्यात गोलंदाज रुपेश. आदित्य या लवकर. गुडेगर खूप चांगला खेळ गुडेगर संघाचा पाहायला मिळाला होता. ओहो, पुन्हा एकदा बीट सफल झाले होते परंतु सफल होता नाही आलं आणि यष्ट्यांच्या वरून जाणारा चेंडू रुपेश यांचा निर्धाव चेंडूची सांगत होताना पाहायला मिळते. बघा, गतीमध्ये परिवर्तन असणारे चेंडू किंवा हळुवार पद्धतीने हाताळले जाणारे चेंडू सध्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये जास्त चर्चेत आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक फलंदाजासाठी अडचणीची सबब ठरल्यात आणि ते चेंडू इथे बीट करतायत. आखू टाप्यात चेंडू शॉट अप सक्सेसफुल सिक्सर. 6 धाबा. षटकार आलाय. 6 धाबा आल्यात. रुपेशवरती अखेरकार हल्लाबोल झालाय आणि 34 वरती धावफलक जाऊन पोहोचले 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. यानंतर अजून एक ओव्हर बाकी आहे. घोसाळे संघ वेगळ्या तयारीनिशी आलाय, वेगळ्या ताकदीनिशी मैदानात उतरलाय आणि त्या घोसाळे संघाकडून त्या अपेक्षेनुसार खेळ सुद्धा होताना पाहायला मिळतो. चेंडू मागे गेलाय. धावचीची संधी नाही नाही नाही. पुन्हा एकदा बीट होतीये. एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट. सिंगल येते. रुपेशला मानलं पाहिजे. तो षटकार जरी आला असला तरी सुद्धा त्यानंतर स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवलंय. कोणत्या प्रकारे त्या षटकाराचं दडपण येऊ दिलं नाही आणि त्यामुळे चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक धावून कंप्लीट. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. 35 धावा धावफलकावरती. शेवटच्या क्षणाला बॅटमॅन केली गेली आणि त्यानंतर मात्र ते बॅटमॅन केल्यानंतर धाबा तितक्या वेगाने बदलेला नाहीये. धावचीची संधी 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 मिस. 2 धावा धावून कंप्लीट. पहिल्या 3 षटकाचा खेळ संपतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 वरती जाऊन पोहोचले धावफलक एका करायच्या मोबदल्यात. चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी रचली जाते टीम घोसाळेच्या माध्यमातून. स्वर्गीय शरदभाई कामनकर स्मृती चषक 2024 हा महासंग्राम आपण पाहतात आणि या स्पर्धेतील महत्वाचा क्षण म्हणजेच काय, पहिल्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना आहे. इथून पुढे जशा जशा मॅचेस तुम्ही बघाल त्यामध्ये विजयी होणारे संघ म्हणजेच काय, एक स्टेप वरती आलेले संघ, जे संघ आतापर्यंत झालेल्या चुकांना सुधारून खेळ करण्याचा प्रयत्न करतील आणि चॅलेंजेस वाढल्या कारणाने अजून स्वतःला मजबूत करत त्या मॅचला जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. आणि अशा द्वंद्व, अशा लढती आणि असे द्वंद्व पाहणं हे प्रेक्षकांसाठी खूप मोठी पर्वणी असते. तुर्तास या शेवटच्या अंतिम षटकाकडे आपण जाऊयात, ज्या ठिकाणी नवीन गोलंदाज सनी आलाय. लावडापील पंचांकडे. पंच मात्र तटस्थ आहेत. सुधीर मागे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा. धावचीची संधी आहे काय इथे? एकदा 2 धावा कंप्लीट होतील का? येस, 2 धावा पूर्ण. एकाचं रूपांतर 2 मध्ये. लेग बाईच्या रूपाने धावा मिळतील.
जशी जशी मॅच पुढे जाईल तशा तशा किंवा दुसऱ्या इनिंगमध्ये या धावा तुम्हाला काटेसारखे टुकणार आहेत. कारण तुम्हाला ज्या वेळेला 1-2 धावा शॉर्ट होतील, 3 धावा शॉर्ट होतील, त्यावेळेला या धावा आठवतील. आशिष शिगवण यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल आशिष शिगवणजी आपण स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत स्वर्गीय शरदभाई कामनकर स्मृती चषकाच्या वतीनं. पहिला चेंडू इथे अचंबित करणारा होता. 39 एका चेंडूचा खेळ झालाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला. ऑन ड्राईव्ह आहे. चांगली फिल्डिंग प्रेमची. फेकी झाली आहे. धावचीची संधी आहे. हो परंतु ती संधी त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. 2 धावा यशस्वीरित्या धावून कंप्लीट. प्रेमने खूप चांगला प्रभाव टाकला होता फेकी करून, परंतु तितकीशी ती खास फेकी नव्हती. फुलटॉप बाकड स्क्वेअर लेग सी मारेगा पार. चौकार. आदित्य आलाय. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्याला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन आपला गौरव करण्यात येतोय. आदित्य समवेत एक फोटोग्राफर. कोण आलाय तर तुषार आलाय. फुलटॉस बोलत असं वाटलं होतं षटकार येईल, चौकार येईल, तसं झालं नाहीये. मॅन ऑफ द मॅच आदित्य. वेल प्लेड आदी. नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुर्तास मॅचच्या दिशेने जाऊयात. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. मागे चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न सुधीर करावडे चेंडूवरती जात आहेत. पुन्हा एकदा थ्रो फेकला गेलाय. 1, 2 आणि 3 धावा डाऊन कंप्लीट. 48 धावा. चर्चा केली होती 50च्या आसपासचं धावफलक दिसावं, 50च्या आसपासच्या धावा बनाव्या, जेणेकरून मॅचला बघण्यासाठी मजा येईल. आणि त्या धावफलकापर्यंत पोहोचलाय घोसाळे संघ. अजून एक चेंडू बाकी आहे. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील बाकी. हो चेंडू 4 धावा. 4 धावा आहेत. आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावरती. 53चं लक्ष ठेवलं गेलंय. 53 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर दिस मॅच. कोणवली संघाला हा सामना जिंकण्यासाठी 53 धावा कराव्या लागतील. मित्र हो, आजच्या दिवसामध्ये 54 झाल्या आणि ते 54चा पाठलाग सुद्धा झाला. शेवटच्या षटकामध्ये 22 धावांची गरज असताना त्या धावांना लुटलं गेलं, केलं गेलं. परंतु आता काय या 53 धावांचा पाठलाग होईल का? कोणवली संघ बलाढ्य आहे. या संघामध्ये सुद्धा क्षमता आहे, परंतु या धावांचा बचाव करण्याची ताकद ही घोसाळे संघामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे हे जे बॅटल आहे ते खूप चांगलं रंगेल. तुर्तास नेक्स्ट मॅचचा टॉस. आणि त्या नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी आमंत्रित करेल श्री भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेगर आणि विपक्ष भागडेवाडी. कशी असेल? भागडेवाडी जिंकली का? पहिली मॅच कोणाची होती? भागडेवाडी संघाचा कर्णधार आणि गुडेगर संघाचा कर्णधार आपण टॉससाठी या. लवकरात लवकर यायचं आहे, कारण टॉस इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल. आपल्याकडे वेळेची कमतरता आहे, तरी त्याला अनुसरून आपल्याला आपला खेळ साकारायचा आहे. चला फिल्डिंग साठी या लवकर. घोसाळे संघ लवकरात लवकर मैदानात दाखल व्हा. सन्मान्य विजयजी भागडे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती युवा क्रीडा कमिटी मंदनगडचे कर्णधार विजयजी भागडे यांचा यथोचित सन्मान या स्वर्गीय शरदभाई कामणकर स्मृती चषकाच्या वतीने केला जातोय. मी विनंती करेल विजयजी या. एक होतकरू व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व, त्याचबरोबरीने सदा सहकार्याची भूमिका बजावणारं व्यक्तिमत्व म्हणजेच विजयजी, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. थँक्यू सो मच विजयजी, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे.
बागडेवाडी गावातील आणि त्यांचा सन्मान होत असताना विनायकजी कावनकर यांच्या शुभ हस्ते, विवेक कावनकर यांच्या शुभ हस्ते. चला फिल्डिंग लावून घ्या. फलंदाज लगेच मैदानात दाखल व्हा. घोसाळे संघ फिल्डिंग लावून घ्यायचे. कोनवली संघ फलंदाज पाठवायचे. चला लवकर. गुडेघरचा कर्णधार आलेला आहे. भागडेवाडी कर्णधार आहे विजय. तिथे टॉस करून घ्यायचंय. विनायक कावनकर टॉस करून घ्या. दोन्ही कर्णधार तिथे आलेले आहेत आणि 53 धावांचा पाठलाग, 53 धावांचा बचाव कसा होतोय ते आपण पाहणारच आहोत. तुर्तास या ऐकूयात आपण खास कुडूकचा एक गोड आवाज म्हणजेच वैभवजी अब्गुल, योगेश कोपनाग यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. दोन्ही कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित मान्यवर म्हणजेच योगेश कोपनाग यांच्या शुभ हस्ते टॉस. कोणी जिंकला? गुडेकर. काय पाहिजे? फिल्डिंग पाहिजे. दोन कॅप्टन आले म्हणून जिंकले असं. चला गुडेकर विन द टॉस. दे हॅव टू फील्ड फर्स्ट आणि त्याने भागडेवाडीला बॅटिंगसाठी मदत केली. योगेश कोपनाग यांचा यथोचित सन्मान युवा क्रीडा कमिटी खजिनदार. चला मी विनंती करेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये योगेश कोपनाग आपण या. युवा क्रीडा कमिटी खजिनदार आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान विनायक कावनकर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मी विनंती करेल विनायकजी आपण या. तसेच चला मने या आपण. मनोहर कावनकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. युवा क्रीडा कमिटी खजिनदार सन्माननीय योगेश कोपनाग यांचा. आपण पाहू शकता मुख्य स्क्रीनवरती सन्मान होतोय योगेश कोपनाग यांचा. मॅचला सुरुवात झाली ज्या ठिकाणी वाईटच्या रूपाने पहिली धाव आली आहे. अतिरिक्त धाव म्हणजेच धावफलकाचा श्री गणेशा. थँक्यू सो मच योगेश कोपनाग. आणि जशी या मॅचला सुरुवात होते पुन्हा एकदा जातोय आमचे साथी समालोचक मित्र वैभवजी अब्गुल यांच्याकडे. धन्यवाद सर. धावसंख्येचा डोंगर असले ते म्हणजे घोसाळे संघाने 53 धावा त्या ठिकाणी जमवल्या. 54 धावांचं टार्गेट दिलंय आणि पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू हाताळलाय. ते म्हणजे घोसाळे संघाच्या गोलंदाजाने स्क्वेअर धावेने धावसंख्येचा आघात झाले. कोनवली संघाचे स्क्वेअर चेंडूने पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू खेळलाय लेग साइड दिशेने सीमारेषा पार. षटकार. 6 धावांसाठी 6 धावा मिळत आहेत. थँक्यू डीजे. डान्सिंग मूड मध्ये आपण अंपायरच्या रूपामध्ये पाहतोय निलेशजी मोरे यांना, निलेशजी धामणे यांना. षटकार. 6 धावा त्या ठिकाणी मिळतात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता मात्र ब्रेक केलाय चेंडूला. शॉर्ट फाईन लेग दिशेने चाललाय चेंडू. 1 धाव पूर्ण केले. एका धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन पोचले ती 8 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. महेश पंचांच्या डाव्या बाजूने पुढचा चेंडू असेल. पुन्हा एकदा फ्लिक केलंय चेंडूला. लेग साइड दिशेने तटवलाय. 1 धाव पूर्ण घेतायत आणि एका धावेवरती समाधान मानतायत सुधीर आणि साथी फलंदाज तेजस. पुढचा चेंडू असेल पंचांच्या डाव्या बाजूने. 10-12 पालांचं रन घेऊन तेजस यांच्यासाठी. आणि आता मात्र जोरात टाकण्याचा प्रयत्न. तितक्या जोरात धावत येतात. पंच त्या ठिकाणी अपील केली जाते वाईटची. पुन्हा एकदा अतिरिक्त 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. दडपणामध्ये गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा जोरात टाकतायत आणि पुन्हा एकदा उजव्या स्टिच्या बांधाची पंच वाईट करार करतायत. अतिरिक्त 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली.
धावसंख्या जाऊन पोचले ती म्हणजेच कोंडवली संघाची 11 या धावसंख्या जाऊन पोचले. पुन्हा एकदा फुल लेंथ एरियावरचा चेंडू होता, स्लोवर वन चेंडू होता, चेंडू खेळून काढलाय शॉर्ट लॉंग ऑफला, एक धाव पूर्ण केल्या. एका धावेने धावसंख्या वाढली गेल्या. धावसंख्या झाल्या 12 धावा. स्ट्राईकवर त्यात सुधीर करावडे सर. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतात. फुल लेंथ एरियावरचा चेंडू होता, चेंडू खेळलाय मिड विकेटच्या डोक्यावरून, एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी कॉल केला जातोय. सुंदर आणि मिड इन द विकेट पाहायला मिळते. बघता बघता 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावावरती समाधान मानावं लागतंय. षटक सावधीचा इशारा ते पंचांकडून. पहिल्या षटकाकडे धावसंख्या झाली ती 14. जोया पुन्हा एकदा डीजे यांच्या माध्यमातून सुमधीर संगीत पाहूया, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊ. थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येतोय किरण. वैयक्तिक पहिले षटक आणि संघासाठी दुसरे षटक हातात येतोय किरण. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते किरण कडून. स्ट्राईक वरती आहे तेजस. पुढचा चेंडू, पहिला चेंडू असेल दुसऱ्या षटकातील तेजस यांच्यासाठी. ऑफ ब्रेक चेंडू टाकला होता, चेंडू प्लेसमेंट केला, शॉर्ट लेगच्या दिशेने जातोय चेंडू. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका धावेने धावसंख्या वाढल्या कोंडवली संघाची. स्ट्राईक वरती आले तर सुधीर, नॉन स्ट्राईक एंडवरती तेजस. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. 54 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये सुंदर फलंदाजी केली दोन्ही फलंदाजांनी. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये दुसरा चेंडू, आता चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा मिड विकेट दिशेने चाललाय चेंडू. 1 बाउंस सीमारेषा पार, चौकार. मिलिंगरांच्या अर्थ होगा बेडा पार. थँक्यू. 4 धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती कोंडवली संघाची 19 या धावसंख्येवरती. दुसरे षटक मार्गस्थ आहे. 19 धावा झाले. 54 धावांचं टार्गेट या ठिकाणी दिले, परंतु ते तितकं सोपं करण्याचा प्रयत्न केला जातोय कोंडवली संघाकडून, सुधीर आणि तेजस यांच्याकडून. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करत आहेत फलंदाज. दोन्ही फलंदाज असतील सुधीर आणि तेजस. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 बॉलांचा रन घेऊन. पुढचा चेंडू जे सुधीर यांच्यासाठी. फुल लेंथचा चेंडू होता, एकाच लाईन जाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॉडीला ब्रश होतोय. लेग बाईकच्या रफमध्ये एक धाव पूर्ण करतायत. एका धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या धावसंख्येवरती. कोंडवली संघाची दुसरे षटक मार्गस्थ आहे गोसाळे संघाकडून. थोडंसं कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला, थोडी धार गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल. बघा कशा प्रकारची गोलंदाजी करते. पुन्हा एकदा गोलंदाज फॉन्साची डाव्या बाजूने आणि पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय. फाईट दिशेने चाललाय चेंडू. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी कॉल करतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा निश्चित पूर्ण होत आहेत, परंतु चेंडू दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात.
पंच काय किती धावा आहेत? चौकार 4 धावा मिळाल्यात. 4 धावेने धावसंख्या वाढली आहे पुन्हा कोयनवली संघाची. धावसंख्या झाली 24 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पंचांच्या डाव्या बाजूने फुल लेंथ थ्रीवरचा चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता आता मध्ये चालले. थोडस कमबॅक केले गोलंदाजाने. गोलंदाजी मार्कवरती 2 षटक संपत्याखेर धावसंख्या तरी 24 धावा. 2 षटकामध्ये अजून 29 धावांची गरज आहे. म्हणजे 10 चेंडू आणि 29 धावा. जवळजवळ 14.50 ची सरासरी 2 षटकामध्ये पूर्ण करायचे. अजून दोन्ही सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. सुधीर आणि तेजस जोपर्यंत मैदानामध्ये आहेत तोपर्यंत कोयनवली संघाच्या आशा पल्लवित आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भावेश. वैयक्तिक परिषटक संघासाठी 3रे षटक हाताळतोय भावेश. नरेश पहिला चेंडू सुधीर यांच्यासाठी. पहिला चेंडू उडवलाय. निघाला चेंडू दान दान सन सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. 6 धावांनी धावसंख्या वाढली आहे कोयनवली संघाची. धावसंख्या जाणून पोहोचली ती 30 या धावसंख्येवरती. सुंदर फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सुधीर करावडे यांच्याकडून आपण पाहतोय कोयनवली संघासाठी. आणि पुन्हा एकदा प्लेसमेंट केलंय. चेंडू घेऊन काढला मिड विकेट दिशेने. एकदा पूर्ण ते विरोधासाठी कॉल करतायत. बेस फिल्डिंग तोपर्यंत 2 धावा निश्चित पूर्ण होत आहेत. आणि 2च धावेवरती समाधान मानतात दोन्ही फलंदाज. 2 धावेरी धावसंख्या वाढल्या. धावसंख्या झाली ती 32 धावा. सुंदर फलंदाजी चालले सुधीर यांच्याकडे आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन चेंडू घेऊन काढतायत. लेग साइड दिशेने एकदा पूर्ण होते. सुंदर चेंडू फेक केली जाते. तोपर्यंत 1च धाव मिळते. 1 धावेने धावसंख्या वाढली कोयनवली संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. स्ट्राईक वरती आहेत तेजस. पुढचा चेंडू तेजससाठी. आणि पुन्हा एकदा उडवलाय. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील सबल अर्धा डझन. 6 धावा. थँक्यू डिसे. 6 धावेने पुन्हा एक धावसंख्या वाढली. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन केलं जाते वारंवार घोसाळे संघाकडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल. आणि पुन्हा एकदा उडवला. लेंथ को पडा और मॅक्सिमम जरा षटकार. 6 धावा. थँक्यू. धावसंख्या झाली ती म्हणजेच कोयनवली संघाची 45 धावा. 5 चेंडू 8 धावांची गरज. पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट केले तेजस आणि सुधीरने. 8 चेंडू 25 धावांवरती वैयक्तिक खेळ करतोय तो म्हणजे तेजस. आणि सुधीर 7 चेंडू 17 धावांची वैयक्तिक खेळ करतात. 45 धावांची पार्टनरशिप
त्या ठिकाणी केले दोन्ही फलंदाजांनी. सुधीर आणि तेजसने सुंदर फलंदाजी केली. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 8 धावांची गरज आहे. नक्की सामन्याचं समीकरण या ठिकाणी थोडंसं चेंज करावे लागेल घोसाळे संघाला. थोडेसे या ठिकाणी डब्ल्यू काढावे लागतील, खास करून गोलंदाजाला. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पंचांच्या एका बाजूने 10-12 पाळाचा रन घेऊन पुन्हा त्या पुढचा चेंडू असेल. सुधीरसाठी पहिला चेंडू जोरदार त्या ठिकाणी अपील केली जाते. ब्लॉक वरती चेंडू टाकताय, जळ मध्ये टाकलाय आणि गेंद मात्र त्या ठिकाणी फर्निचर लॉस होते. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती आता पहिला विकेट त्या ठिकाणी गेलाय कोनोली संघाचा. सुधीर बाद झालेत. मगाशी म्हटलं होतं डब्ल्यू काढावे लागते. पहिल्या चेंडूवर तो ब्रेक थ्रू मिळून दिलाय, तर म्हणजे घोसाळे संघासाठी गोलंदाजाने किरणने सुंदर गोलंदाजी केल्या. उर्वरित 4 चेंडूवरती 8 धावांचं समीकरण बनले. 4 ला 8 म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 ची सरासरी आहे. स्ट्राईक वरती येत आहे त्यात 1 डाऊन फलंदाज समीर. सनी येत आहेत 1 डाऊन फलंदाज. नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत तेजस. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. किरण गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार. पंचांच्या डाव्या बाजूने पुढचा चेंडू असेल. सनी यांच्यासाठी पहिला चेंडू फेस करतील. पुन्हा एकदा उडवलाय. गेंद थी कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और रेंडो सीमारे का पार षटकार. थँक्यू. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती कमबॅक करून दिलं होतं, परत दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा कमबॅक केले. तर म्हणजेच कोणवली संघाच्या फलंदाजाने सनीने 6 धावा मिळवल्यात. पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पाळांतर घेऊन आणि पुन्हा एकदा जोरात टाकण्याचा प्रयत्न प्लेसमेंट केले. शॉर्ट लेगच्या दिशेने 1 धाव पूर्ण करतायत. एका धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या जाणून पोहोचली ती म्हणजे जवळजवळ 53 या धावसंख्येवरती जाऊन धाव पोहोचलेली आहे. एका धावेची गरज आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये 1 धाव. सामना जिंकण्यासाठी किलरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या ठिकाणी मात्र प्रयत्न करावे लागणार गोलंदाजाला. 2 चेंडूमध्ये 1 धावाची गरज आहे. आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघाचं पारड थोडंसं जड आपण या ठिकाणी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती किरण. पंचांच्या उजव्या बाजूने पुढचा चेंडू असेल तेजस्वीसाठी. पुन्हा एकदा लेग साइड दिशेने तडवता येतं आणि 1 धाव सुरक्षितपणे पूर्ण केली जाते आणि सामन्याला फिनिश केले. एका धावेने सामना जिंकले कोणवली संघाने. आणि याच्यानंतरचा जो सामना आहे गुडेगर वर्सेस भागरेवाडी. चला आपण मैदानाच्या दिशेने जायचंय आणि या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे